विश्वदेव सत्तेचे देवतया जवळ्याचे पापनासे दर्शने सेवेसाठी आपण भेटलेली तुकोबारायला असून नाम सप्ताह चालू आहे. सत्याची ही दुसरी सेवा आहे. त्या संबंधाने ही सेवा करतो. अभंगद्वारा म्हणाल संतांचा अनुभव सांगितला आपल्या भागवत धर्मात वारकरी संप्रदायाला अनुभवाला अत्यंतिक महत्व दिले. कारण का संसाराचाच अनुभव अपरोक्ष आहे. बंद कसा आहे महाराज, अपरोक्ष बंद राहिलेला. परोक्ष ज्ञानानं भागायचं नाही. मग ते देवाचा असून दे नाही तर इकडं आत्मस्वरूपाचा आत्म्याचा असून दे. पण 6 प्रमाणात शब्द प्रमाणाला महत्व दिले पण तेही अपुर आहे महाराज. आणि सरतानं जी निश्चित प्रमा गाठली ती म्हणजे अनुभव. कारण का हा अनुभवाचा एक विषय. आता जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत विषय मांडला नाही. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत त्याला विषय कारण का वृत्तीला विषय तो होतो मांडलेला आहे. कारण का वृत्तीला म्हटलेला आहे. आवरण निवृत्ती कृता कसना तिथं जेवढा तो विषय त्याला आहे. वस्तू स्वयंसिद्ध आहे पण आवरण निवृत्तीसाठी वृत्तीव्याप्ती तिथं गरज आहे असो. म्हणून अनुभव आले अंगात. आणि इथं तुकोबाराने हा अनुभव सांगितलाय मला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्तेचे मला. आजायवादात जग झालंच नाही म्हणून सांगितले मला. अन्य झाला आहे आणि सिद्धांत आहे मत नाही. अज्ञातवाद हे मत नाही मला. विश्व मानणं हे मत आहे. प्रत्यक्ष प्रमाणाचा तो विषय आहे मला. प्रत्यक्ष प्रमाण जर मानत 7 प्रमाण जरी पहिलं प्रमाण असलं तर शब्द प्रमाण प्रबळ ठरतं. कारण का म्हणा शब्द प्रमाण जरी प्रत्यक्ष पहिलं असलं तरी त्या प्रत्यक्ष प्रमाणाचं शब्द प्रमाणाने काय होतं खंडन होतं. अनुभव ती काय ठरतं खंडन होतं मला. म्हणून 3रं प्रमाण असलं तर ते समर्थ मानले मला. आणि प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे. आजातवादा जग झालेलं आणि होणं आणि इथं साधकांना यायचं आहे. झालं नाही मग आम्हाला मान्य आहे की म्हटले. सश्याचं सिंग आकाशाला फूल वंद्या पुत्र आम्ही मानतो ना. वादी म्हणतो मला आम्हाला ते मान्य आहे. पण झालं नाही दिसतंय ती काय मला. आता आहे त्या जगताची वाट लावायची नाही. प्रतीला आलेल्या जगाची वाट लावायची. ती कुणाच्या प्रतीत आहे जीवाच्या. संतांच्या महात्म्याच्या प्रतीत जग नाही मला. झालंच नाही त्याचा भगवान. रघुचं ज्ञान झाल्यानंतर महाराज काय होतं सर्पाचं अत्यंत आवा. आणि या जगताला महाराज त्या अधिकाराच्या ठिकाणी म्हणा अधिकाराच्या ठिकाणी ज्याचा अत्यंत अभाव असून असतो अधिकाराच्या ठिकाणी किंवा अधिकाराच्या ठिकाणी अत्यंत अभाव असून ते बसतं त्याला स्वतः निरीक्षण आणि वचनीय मिथ्या म्हणतात. असून भासला असतं तर मला तिन्ही काळाचा अभाव सिद्ध झाला नसता. आणि तिन्ही काळात त्याचा अभाव सिद्ध होतो म्हणून ते मिथ्या आहे मला. आणि तिन्ही काळात अभावी आहे म्हणून परमात्मा काय सत्य आहे मला. पण दिसतोय का त्याची वाट लावण्यासाठी विवर्तवाद मान्य आहे. आता हे जग मान्यच मारत बऱ्याच शास्त्रकारांचा जगत कारणाबद्दल जगताबद्दल होणं आणि जगतात राहूच नाही मला. जगताचं कारण काय आहे हे जाणून घेण्यात अत्यंतिक दुःख निवृत्त करावं बसावं का दुःखाचं कारण कळून घ्यावं काय तुमच्या मतात आहे. आपण दुःखाचीच निवृत्ती करा. दुःखाचं उलट पालत कार्यातच काहीतरी उलट पालत करायला मला. पण कार्यातनं कारणाकडे जाऊ शकत आणि जोपर्यंत तुम्ही कार्यातनं कारणाकडे जाऊ शकत नाही तोपर्यंत अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणं शक्य नाही. आणि हा तरी आपला विषय आहे म्हणत प्रत्येक जीवाची इच्छा आहे प्रत्येकाला दुःख नको आणि
का वाढी करते का नाही ते गटरात होते ती तरी का त्याला त्यात सुख वाटतंय मला. प्रत्येक जीवाला दुःख नको आणि सुख पाहिजे मला. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाचा हा विषय आहे मला. पण समजुतीत बदल झालाय. परमात्मा काय करायचं कापड बदलायची का समजूत. कापड बदलू नका असं माझं मत नाही. आमचा वारकऱ्याचा तो एक गणविषय आहे. पण केवळ त्या कापडावर थांबू वर विषयावर काय थांबू नका मला. कारण का बंद जो आहे तो कुठं आहे आणि त्या तिकडे जाणार ते गरजेचं आहे. म्हणून जगत कारणावर सांख्यांचा प्रकृती कारणवाद सांख्य योगी त्यांनी प्रकृती कारणवाद मांडला. जड प्रकृती मांडलेली मला ती स्वतंत्र मांडली मला. बायको स्वतंत्र आहे का तुमच्या सत्तेवर आली. आता तिने आमची स्वतंत्र जितकी आम्ही दिली तो आमचा पुरुषपणा म्हणाले तर काय म्हणायचं ते. तिने आमच्यावर ताबा गाजवला ते आमचं काय आहे ते काय मानायचं ते मला. अरे गुरुजी म्हणायचे अजून तिला सत्ता दिलेली नगरी एवढा आणि आता सत्ता दिल्या द्या म्हणून जे चांगलं तुमचं सत्ता न देता एवढा अंमल घातलेला आहे. सत्ता दिल्यावर काय करी घरात देखील येऊ देणार नाही. कारण ती जी अविद्या आहे ना तिथं खरं प्रत्यक्ष प्रवेश स्वरूप म्हणजे घरातली आमची असो महाराज. तिने स्वतंत्र सांख्यांचा परिणामवाद आहे महाराज. तो परिणामवाद आहे महाराज. परिणामवाद मानला तर दुधाचं दही झालं. कारणाचा पूर्ण बदल होऊन कार्य होत आहे. बरोबर आहे का. परत कारण नाही माझ्या विस्तारेपणाचे नावे जगाची नव्हे. दुधाची मुलाने स्वभाव आहे त्याची नाही. बीजाचे झाले भांगारचे अलंकारू तैसा म्हणजे एकाचा विस्तारू. परिणाम व्हायला महाराज संख्यांचा योग्यांचा आहे महाराज. खंडित आहे महाराज. त्याच्या पुढे महाराज न्याय वैशिष्ट आहे. त्यांचा आरंभवाद आहे. अनेक परमाणू मांडल्यातील अनेक कारण मांडल्यात आणि कार्य एक होते. तिने काय म्हटले कारण एक आणि कार्य अनेक होता. थोडस ते तिथं बरोबर आहे. पण परिणामवाद मानला ती स्वतंत्र मानली. तिच्या मनाला येईल तेव्हा ती जग उत्पन्न करते आणि तिचा नाश करते महाराज. आणि पुरुषाला भोग मोक्ष देणारी ती आहे म्हणते. मग आता पुरुष कुणीचा स्वाधीन झाला हो तरी आपण होईच म्हणतो. नाही तिथं म्हटलं हो अवघी तिच्या बोलात झाला तिथं अरे इथं तिला बाजूला साधून तुम्हाला करावं लागणार आहे. मला एक जणांना विचारलं महाराज पांडुरंग महिन्यात तिला का बाजूला ठेवली. कुणाला तुम्ही कशी बाजूला ठेवून या म्हणून सांगितले होते. न्याय वैशिष्ट्य म्हणतात अनेक परमाणू आहेत महाराज. कारण अनेक जर मानली तर घोटाळा आहे महाराज. कारण अनेक मानले तरी मी घोटाळा आहे म्हणून. आणि मग त्याचा पुंज होणे हे जग उत्पन्न होतं. ती एकत्र झाली म्हणजे आणि सुट्टे झाले की जगाचा प्रलय काल होतो महाराज. काय स्वभाववादी आहेत महाराज. स्वभावानं जग उत्पन्न होतंय म्हणतात तर स्वभावानं सगळं कार्य होतंय म्हणतात नाही होत. आणि वेदांत त्यांचा महाराज सिद्धांत आहे.
तोच परमात्मा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे जगाला आहे. माया प्राधान्यानं उपादान कारण आहे आणि चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण आहे. कारण का प्रत्येक कार्याला दोन कारण असतात, एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण. महाराज यात आता महत्व आहे ते उपादान कारणाला आहे महाराज, निमित्त कारणाला एवढं काय महत्व नाही महाराज. उपादान कारण कशाला म्हणतात, निमित्त कारण कशाला, कारण का हे जग मानलंय ना मायेचा परिणाम चैतन्याचा विरोध आहे. परिणामाचं स्वरूप सांगत असताना महाराज उपादानाचा समान स्वभाव अन्यथा त्याला काय म्हटलंय, परिणाम म्हटलं उपादान. आणि विवर्त सांगत असताना अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा, दोन्हीकडे अन्यथा समान आहे मला, पण तिकडे अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा आणि इकडे उपादानाचा समान स्वभाव अन्यथा. या जगताला कारण उपादान ती आहे मला, माया प्रधानाने उपादान कारण तोच आहे. आता घट तयार करायचा झाला तर माती उपादान करणार, मातीचा घटात प्रवेश आहे मला, मातीशिवाय घट राहू शकत नाही मला. पण चेतन कुंभार वेगळा आहे ना, केवळ उपादान कारण मानलं तर परमात्म्याची व्याप्ती होईल या जगात, पण विकारी ठरणं, विकारी ठरणं. आणि केवळ निमित्त कारण मांडला तर कुंभार वेगळा आणि द्वैतापती. म्हणून माया प्रधानानं उपादान कारणही तोच आहे आणि चेतन प्राधान्यानं निमित्त कारणही तोच आहे महाराज. आता एकलनी कर्तव्य ना म्हणून सोहमे जे त्याचे स्फुरण झालं तेच चेतन कारण मानले आणि ती स्वतंत्र साधात नाही. म्हणून तिला शक्ती हे पुरुषाची शक्ती जी आहे ती पुरुषाला सोडून स्वतंत्र कार्य करू शकत का, शक्ती कार्य करते मला. त्या पुरुषाने कार्य केल्यावर ना का शक्ती म्हणून काय पदार्थ दिसतोय नाही, झोप म्हणून काय पदार्थ दिसतोय, झोप कशी वाटायची, झोप म्हणजे काय बघून तरी लावायचा झोप ते आहे का नाही, झोपेला कधी बघितली का नाही महाराज, तुम्ही तरी बघितली का नाही. अहो ती बघायची म्हटलं तर जागा असल्यावर दिसत नाही, झोपल्यावरती कळत. झोपेला अरे स्वप्नावर तिची सिद्धी आहे, ज्या तुला स्वप्न रात्री पडलं ना त्या तू रात्री त्या मला जग दिसायला गेलं कोणतरी तिथं मानायला कारण का मला या परमात्म्याला जग होऊ शकत नाही. कारण का परमात्मा असंग निर्विकार सच्चिदानंद रूपानं तिथं काय झालेलं होणं शक्यच नाही. सडी तांदळाला कधी अंकुर. मग आता तुम्ही जगत कारण मानाय कार्य मानायला ना काहीतरी तिथं कारण मानायला पाहिजे, पण ते काहीतरी कारण मानलेलं नाही. कारण का नीट या जगताची संगती लावून तुमचा व्यवहार व्यवस्थित होऊन व्यवहाराची संगती लावून आमच्या अधिष्ठानाला धक्का लागता कामा ते पहिलं मुद्दल महाराज सांभाळणं गरजेचं आहे. मुद्दल जर गेलं तर एवढा परमार्थ करून सगळा पोत्यात गेला म्हणा. असंख्य निर्विकार सच्चिदानंद परमात्मा असणार त्याला होणं शक्य नाही. मग तिला तरी होईल का नाही, तिलाही केल्या होत नाही, हेलाही केलेला होत नाही. म्हणून आता मानायची तर कोण मानायला पाहिजे की दोन मानायला पाहिजे. मानत असताना देखील तिला मानताना कशी मानल्या स्वतःहून विलक्षण आणि रुचिणी म्हणजे कशी आहे ती. मग तिचं जग कसं, जगही तसंच आहे. कारण का सर्वांना जगताचा महाराज बाळ होणं अत्यंतिक परमार्थाचं हे सूत्र आहे. महाराज आगापाई पंडू कुमारा येता स्वरूपाच्या
करितेचे आडवारा विश्वभास. अहो विश्व नाहीच, पण अज्ञानाने भासतं हे कळलं नाही. विश्वाभास कसा कशामुळे आहे मला? स्वरूपाच्या अज्ञानामुळे. हे न कळल्यामुळे ते सत्य वाटायला लागले. म्हणजे अज्ञानाचं आपल्याला म्हणा की मला तरी अज्ञानाचं अज्ञान आहे. अज्ञानानं भासतं हेही कळलं नाही महाराज, म्हणून सत्य वाटायला लागले. आणि त्या सुखाची कल्पना केली. ह्या आमचा महाराज पुरुषार्थ म्हणे. संपूर्ण स्वस्वरूपाच्या अज्ञानाचं कार्य म्हणजे हे जगत आहे महाराज. पण जरी वाटलं तरी महाराज शिकणाऱ्याच्या संगतीतनं म्हणा किंवा तुमचा आमचा व्यवहार चालण्यासारखे म्हणा, कारण का नाही कुठं हेही कळणं आपल्याला अत्यंतिक, तिचा अत्यंत अभाव कुठं मानलाय हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. नाहीतर दैवात अजून मिठाचा पत्ता नाही त्यावर मग ते नको ब्रह्मज्ञान. अजून पात्रावर मीठ नाही तरी बी म्हणतोय नको. अरे नको कोणाला? तिने नको म्हटलेलं नाही महाराज. खरा तिथनं मोठा आनंद आहे महाराज. आनंदाच्या डोही आनंदाचे अंग. आता त्या जीवन मुक्तीतनं जर बघायला गेलं, ईश्वर कार्याकडनं जर बघायला गेलं, तर हा परमात्माच विश्व नटलेला आहे महाराज. एकलेने कंटविना म्हणून येणे केली निर्माण सौदाय होणे. गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही भूते भौतिके भिन्न म्हणजे ऐसा लागल्या माया सूत्रधारी. मायेला सूत्रधारी तो आहे महाराज. त्याला सूत्रात्मा म्हटलंय महाराज. ऐसा लागल्या माया सूत्रधारी एकटाच झाला स्थूल शरीर त्याचं म्हणजे विराट स्वरूप. या संपूर्ण विश्वाला नटलेला कोण आहे? तोच विराट स्वरूपानं तोच आहे महाराज. स्थूल सूक्ष्म शरीर देखील महाराज. कारण का माया ही उपादान कारण आहे ना विश्वाला. आणि तुमच्या आमची सगळ्यांची अंतःकरणाची आहे ती पंचमहाभूताचं अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य म्हणजे अंतःकरण आहे. ते मायेचंच कार्य आहे. आणि माया व्यापून असल्यामुळं तुमच्या आमच्या सगळ्या अंतःकरणात कोण आहे? अंतःकरण माया विशिष्ट तेच आहे मला. म्हणजे विश्वरूपानं त्या सूक्ष्मरूपानं देखील त्याला सूत्रात्मा किंवा हिरण्यगर्भ म्हणतात. हिरण्यगर्भ किंवा सूत्रात्मा म्हटलं. आणि जीवाचे आंतरी चैतन्य रूपानं कोण आहे महाराज? सर्वांच्या मी अमुक आहे ऐशी जे बुद्धिस्पुरे अहिशी वस्तूला
जागा लावली आहे का तरी देव उडीकते कुठं तरी अजून महाराज अरे तुझा आहे कधी भेटेल महाराज देव जोपर्यंत भेटत नाही महाराज आत्मत्वान जोपर्यंत आपल्याला त्याची अनुभूती येत नाही महाराज तोपर्यंत सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती नाही तो जन्मल्यानं साहेब बाळ ब्रह्मचारी हा म्हटले गवळणीचा अनुवाद आहे महाराज नव्हे तिची कैसे झाले रे खेळ्या नाही तिची दिसू लागले नाही तेच दिसू लागले दिसू दे आरूप होते ते बघा कसा रूपाशी आले नाम पावले रे आपली जावडी धरून खेळ्या आपापना ते व्याले रे झोपना करणे केली एक बायको एवढे वाढवले ऐक खेळ सांगितले आयचे जाणून खेळ कसं जाणून खेळ अरे तोच परमात्मा सर्व विश्व नटलेला आहे महाराज यालाच विवर्तवाद म्हटले महाराज त्यालाच काय म्हटलंय विवर्तवाद कारण का ते सगळे वाद खंडित आहेत महाराज त्याशिवाय जीवनमुक्तीची सिद्धी होऊ शकत नाही महाराज कारण का तिथेही वादी आहेत महाराज आडवे आता माया उपादान कारण कोण आहे अज्ञान आहे ना माया आहे ना मग अज्ञान निवृत्त झालं ना रज्जूचं ज्ञान झालं सरकारचं काय होतंय अत्यंत अभाव मग ज्ञान झाल्यानंतर जगताचा अभाव आला पाहिजे किंवा त्याचं शरीर पडायला पाहिजे असा एक मध्ये वाद घातलाय मला पण अज्ञानाचे दोन कार्य झाले मला एक विक्षेप आणि आवरण या दोन शक्त्या गाठल्या अज्ञानाच्या दोन शक्त्या गाठल्या मला त्या आवरण शक्तीचा महाराज आवरणाचा ज्ञानाशी विरोध आहे विक्षेपाशी विरोध नाही महाराज त्याच्यासाठी सांगितले महाराज लसूण ठेवलेलं भांड असतं लसूण काढला तरी त्याचा सुगंध रूपानं राहत होतो तसा अवलेश राहिलेला आहे शेष म्हणून होतो पण आता तो कार्य करत नाही जळलेली घडी आहे वस्त्राची पण आता ती नेसवता येत नाही पण घडी आहे आणि तसे हे दोन हे लावले अज्ञानाचे दोन अंश लावले एक विक्षेप अंश आणि दुसरा आवरण अंश महाराज आवरण अंश निवृत्त होतो महाराज विक्षेप म्हणजे तुमचा व्यवहार पण आता तो व्यवहार होत असला तर मी आणि माझं तिथे गेलेला असतो महाराज अहंकार निघून गेलेला असतो महाराज तादात्म्य रहित त्याचा व्यवहार होतो महाराज असो ऐसा कोटी त्यांच्या अनुभवातच महाराजा विश्व नव्हे विश्व मरायला
जन नव्हे अवघा जनार्दन. का महाराज? तर तो जे विश्वरूपानं नटलेला आहे महाराज, त्याच्यासाठी आरंभवाल्याचं परिवाराचं खंडन केलं महाराज. पुढं माझ्या विस्तारेपणाची नावे जगात आगळे दूध मुराळे स्वभावी त्याची आहे. बीजाची झाले आता बीजच तरू झाले. तेवढ्या काळात आता बीज नाही. बीजाचा पूर्ण हे ऊन रूपात प्राप्त होतं. परत कसलं बीज आहे तर ते नसलं तरी मध्ये तरी पण ते अपुर आहे. भांगारच अलंकारू पैसामध्ये एकाचा विस्तारू यालाच विवर्त वाढ. सोनं जसं अलंकार रूपानं नटलेलं आहे महाराज, पाणी जसं तरंग रूपानं नटलेलं आहे महाराज, माती जशी घट रूपानं आहे तसंच परमात्मा ते विश्व रूपानं अभिनिमित्त उपादान कारण नटलेला आहे महाराज. म्हणजे तो जे विश्व रूपानं ज्याचा अनुभव समजली श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव भक्ता माझी राहो ज्ञानिया अनुभव आहे. कारण का हा याचा अनुभव आल्याशिवाय मला आपण विश्वमय जग वैष्णवांचा धर्म वेदा भेद भ्रम भेदातच दुःखात महाराज, पण दुःखीचा भेद लवकर जात म्हणून तरी कार्यकाळ निदान महाराज अधिष्ठानाकडे जाऊन राहून दे. कार्यकारणाचा तरी विचार करा आणि कार्यातल्या कारणाकडे गेला की अधिष्ठानाकडे जातोच माझा हा नियम आहे महाराज. कार्यात नाही जा, कारण का कार्यात किती जरी उलटापालटी केली तर दुःख निवृत्त होणं शक्य नाही मला. तुम्हाला कारणाकडेच यावं लागणार आहे मला. पण जो कार्यातनं कारणाकडे जातो तो अधिष्ठानाकडे गेल्याशिवाय राहू शकत नाही. ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तयार वयासे दर्शने. आता असा ज्याचा अनुभव म्हणा देवाला दुसरीकडे हुडकाय जाऊ नका महाराज. चालतं बोलता तर तेच परवडलं आहे महाराज. देव तया जवळ असे पाप नाशे ह्या पुरुषाचं नुसतं दर्शन घेतलं तरी महाराज देव इचिरजी चरणाची माती धावत चालती मागे मागे. अशा पुरुषांच्या पाठीमाग देव त्याच्या चरणाची माती माझ्या अंगावर पडू दे म्हणून धावत होतो. एवढं महात्म्याला त्या महाराज
एवढं तिची योग्यता आहे महाराज. कारण का हा अनुभव जोपर्यंत येत नाही महाराज तोपर्यंत अंतःकरणात मी विश्राम पावत नाही महाराज. आणि त्या अहमला जोपर्यंत विश्राम पावत नाही तोपर्यंत ऐक्य भावाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि ऐक्य भावाला प्राप्त होत नाही तोपर्यंत भेद निवृत्त होत नाही महाराज. तुझे जवळ घडे संसार भय जोडे. आणि इथं महाराज नामदेवरायासारखा भक्त अपुरा पडला, चांगदेवरायासारखा योगी अपुरा पडला तर तुमचं आमचं काय महाराज. म्हणजे अखंड स्वरूपाच्या अनुभूतीला आत्यंतिक महत्व आहे. त्याशिवाय भेदाचा निराश होऊ शकत नाही महाराज. पण आता संतांनी देखील त्याचा स्वीकार केलाय महाराज. उपाधी माझे गुप्त चैतन्याचे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारते महाराज. आणि एकदा तुम्हाला चैतन्याचं दर्शन झालं की बाकीचं काय ठरतं हो मिथ्या ठरतं म्हणायची. आणि मिथ्या ठरतं म्हणून त्याचा काय अंगावर परिणाम होत नाही. हे त्याच्यातलं वर्म आहे महाराज. त्यांच्या अंगावर जरी जाऊन आला तर त्याला माहिती आहे हे खरं नाही हे मिथ्या आहे महाराज. वाघाचं चित्र बघायचं का पुसून टाकायचं महाराज. भिंतीवलं चित्र बघितलं की झालं महाराज. तसं मिथ्यात्वाला निश्चय झाला जगताबद्दल महाराज. ते काही आम्हाला करत नाही महाराज. पण ते आपल्या डोक्यातलं जायला पाहिजे. आम्ही जग सुधारायला निघालो. स्वतःकडे पण जायचं. सर्प कुठं आहे रजेवरचा सर्प कुठं आहे गुरुजी कुठं आहे दुःखीत आहे महाराज. तिथं असं तर सर्वांना सर्पाचीच प्रतीती आली असती. कोण म्हणतोय सर्प आहे, कोण म्हणतोय माळा आहे, कोण म्हणतोय जलधार आहे. 10 पुरुषाचा 10 महाराज अनुभव आहे. त्यासाठी तिथं नाही तर कुठं आहे बंद कुठं आहे महाराज. बाहेर काय करता तुम्ही. कर्मोपासना खंडित नाही महाराज. कर्मोपासना झाल्याशिवाय योग्य अधिकार संपन्न होत नाही हेही लक्षात ठेवा महाराज. कर्माचं खंडन नाही, उपासनेचं खंडन नाही महाराज. पण पुढचा प्रवास करायला हळूहळू तिची गरज आहे महाराज. निष्काम कर्म झालं तर मनदोषी जातो. तो नाही गेला तर हा इकडे तिकडे केल्याशिवाय राहायचा नाही महाराज. हे त्याचं वैशिष्ट्य आहे महाराज. म्हणून अगोदर सेवा करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मशागत तयार झाल्याशिवाय अंकुर कसा महाराज सुंदर येईल महाराज. भूमीचे माधव सांगे पूर्वाची लवलव. तुमच्या बोधावर कळतं तुमचं काय आहे ते. शब्दज्ञान होईल महाराज. शब्दज्ञानी उशा गळा न भिवणे करी काळा बोधेविने सुकू स्वाळा आहे तुझी वाळायला गळायची महाराज. असू नये असं नाही महाराज. आत्यंतिक शब्दज्ञानाला महत्व दिलंय महाराज. कारण का शब्द हा भोसाळ उकाराची म्हणून चालविला मागे येतील त्याची. मागून आली वाटची तर ओढीची त्याची तरले तरती आली कधी. शब्द प्रमाणाला अत्यंतिक महत्व आहे महाराज. कारण का कोण्याही प्रमाणाला ओढ दुसरा तर नेती 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 या रूपाने असणार. तुम्हाला तिथं पासून घेऊन उचवून आपण मेल्याशिवाय राहत नाही. त्याचं वैशिष्ट्य आहे.
तो राहत नाही मला. शब्दाचं महत्व आहे मला, म्हणून बोधापत्र जाणं आपलं कर्तव्य आहे मला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तयाजवळ असं मला. कारण का अनुभवाला करताना अत्यंतिक महत्व आहे महाराज. बंद हात आहे, स्वच्या ठिकाणी आहे महाराज, आणि तो अपरोक्ष ग्रंथ आहे महाराज. त्याच्यासाठी अपरोक्ष अनुभूती जी आहे ना पाहिजे महाराज. म्हणजेच देवाचं या जगताचं कारण काय ते कळणं अत्यंतिक गरजेचं आहे मला. तोच अभिन्न निमित्त उपादान कारण आणि निमित्त कारणी तोच ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यदेव देव दया जोड्याचे पापनाशे काम क्रोधा नाही. आता एकदा संपूर्ण हे विश्वच देव रूपानं राहिलं की विश्व रूपानं राहिलेला नसतो महाराज. आणि पहिला काम आहे ना, मग काम कधी उत्पन्न होतो? काहीतरी विषय समोर असला विषय येतो त्या कारण का विषयाला अंत करण्यात आता तुका म्हणे पहिला अंक काम क्रोध. पहिला जो आहे तो काम आहे मला, आणि काम लवकर जात नाही. त्या कामाच्या पाठीमागे जी काय इच्छा आहे, काम म्हणजे ती इच्छा, तिचं कारण काय ते जाणं अत्यंतिक गरजेचं आहे. कारण का तिला काहीतरी आज दिलं तेवढ्या पुरते थांबते महाराज. परत आणि 16,000 होत्या ना, 80,000 किती कुणाच्या तरी पण काम राहिला. पण म्हणावं कुणी महाराज काम नाही, काम नाही. कामाची नाही त्याची क्रोध पैसा, त्याचे पैसे भांडणे, रामावड्याची आवडी, काम नव्हत्याच महाराज. म्हणून नवरत्नाचा हार देऊन बघितला महाराज. नवरत्नाचा हार आमच्या गळ्यात नव्हतं, जगन्मातेचा. ती म्हणजे माझ्या मालकाला काय कळत नाही. ती म्हणते तर आमच्यानी का म्हणून दादा तिने शिक्का मारलाय, आमच्या मालकाला काय कळत नाही. केव्हा कळतंय याला? अरे कळत नाही मला हेच सांगणार महाराज. कळत नाही तर एवढं दिवस कळावं एकच महाराज. मी कोणा एवढं हे खरं कळणार महाराज. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत किती काळाला तरी काय आहे ते विज्ञान आहे महाराज. तयार नाव ज्ञान, हे प्रपंच हे सत्यबुद्धी, हेही अज्ञान, हेही जाणार तुला महाराज. किती
महाराज घटकात घट करून पृथ्वी तयार करायला मी अपुरच राहते महाराज. कारण का सगळं जरी ज्ञान असलं तुम्हाला आणि हे जर ज्ञान नसलं तर तो अंधाराच आहे महाराज. आणि यात झालं तर बाकीचे काय नसलं तरी काम राहत नाही महाराज. का महाराज? त्याला विशेष रूपाने राहिलेला नसतो. परमात्माच विषय झाला की त्याला महाराज त्याच्या आनंदाला त्याची जी इच्छा होती ना त्या इच्छेची तिथं पूर्णता झाले. इच्छेचा विषय त्याला प्राप्त झालेला असतो महाराज. कारण का जी इच्छा जी आहे ना वृत्ती जी आहे ना त्या वृत्ती रूपानं राहत नाही. तिथं गेली वृत्ती की वृत्ती शिल्लक राहत नाही महाराज. वृत्ती न राहिल्यामुळं इच्छेला जागा राहत. वृत्ती हे निवृत्ती झाली. जन निषेधी देते मी माझे आरोपले ठाई जेते जाते ते अदृश्य जे झाले मग सुखे मी निजलो का. काम नाही कामनेत महाराज दोन्हीकडे मनुष्य अडकतो. कामना पूर्ण झाली तर मनुष्य लोभात पडतो आणि नाही पूर्ण झालं तर क्रोधात. मग काम कधी उत्पन्न होतं? तुमच्यापासून कोणताही वेगळा विषय असायला पाहिजे तिथं तुम्ही सुखाची कल्पना केलेली पाहिजे आणि मग त्याच्या पाठीमागे तुम्ही लागायला पाहिजे. ते पूर्ण झालं की मग एखाद्या वेळी आनंद होतो. नाही झालं तर पण त्यांना विषय रूपाने राहिलेला. कारण का संपूर्ण विश्व हे परमात्माच परमात्म्याला तर विषय रूपाने राहिलेला नाही महाराज. हे संपूर्ण त्रैलोकीची आनंदाच्या का चरणी जगन्नाथा माय जगन्नाथ बाप जगन्नाथा अनाथाचा नाथ एका जना झाली. पुढे काय एक बघा एक सोडलंय काय बघा तिने. अजून तुम्ही विचार करा महाराज. कारण का स्वरूपाला धक्का न लागता हे सगळं जाऊन दिलेलं आहे. कारण का याचा देखील महाराज अध्यारूप आणि अपवाद करणं अत्यंतिक जोरे जाग्यावर जाऊ महाराज. अध्यारोप करून अपवाद व्हायलाच पाहिजे तर आपण जाग्यावर जाऊ. नाहीतर हे सुरू होणार. म्हणून तिथं काम नाही. कारण का कामाला जागा विशेष राहिलेला नसतो महाराज. काम काम नाही काम नाही झालं पाहिजे आवडल्या करू कधी मला कावली
संप्रदायात जीवनमुक्तीला अत्यंतिक महत्व दिलेलं आहे महाराज. कारण का त्याचं प्रागत आहे तोपर्यंत त्याचा देह राहतो महाराज, पण देहात आला की त्याचा व्यवहार होतो महाराज. अनेक असं ठरवूया दादा, ज्ञान झालं तो मनुष्य गेला, पुढे काय? अरे एवढं हातापाया पडून सांगायला नंतर आम्ही काय ऐकून घेणार आणि सांगणारच नसता तर एवढे टाळकं फोडून सांगायला लागल्या, मार खाऊन सांगायला लागल्या. जीवनमुक्त पुरुषाला एवढं महत्व आहे महाराज. नाव पलीकडे गेली की जाळू नये महाराज, पाठीमागल्याचा तो आधार आहे महाराज. त्याचं एखाद ज्ञान संपादन करून घ्यावं आणि पाठीमागणे चार घेऊन जाऊ घालण्यात जातात तिकडे महाराज. काय अडचण नाही महाराज. घरात दिली आता घालीत नाही घरात पाया पडती गेले अहो इथं पाया पडत्यात, पाणी पाया भरत्यात, काय पाहिजे महाराज विचारत्यात. तरी देवळाकडे घराकडे गेल्याशिवाय काय आमचं चाललंय असं मला तो आपला विषय नाही. मला जीवनमुक्त नाही जर सिद्ध झाल्या मात्र दोन्हीकडे आघात येतो महाराज. एवढा ईश्वर हा सृष्टीचा करता करून मी करीवी ना करीव, प्राणी कर्म सापेक्षे ईश्वर हा सृष्टीचा करता आहे. मात्र वैषम्य आणि नैगुण्य दोष आहे महाराज. तुमचं आमचं जसं कर्म आहे महाराज तसं ते महाराज ईश्वर त्याचं भोगून घेतो, हे त्याचं ईश्वराचं सृष्टी कर्तव्य आहे महाराज. तसं ते जीवनमुक्ताचं पुढचं जे जीवन जगतो महाराज तो बाधित अनुभूतीने त्याचं जीवन जगतो. त्याचं अज्ञानानं संचित गेलेलं असतं महाराज. बरोबर आहे. जोपर्यंत अज्ञान निवृत्त झालेलं असतं आणि ज्ञानानं संचित जळून गेलेलं असतं महाराज. बरं आहे तसं आहे. अज्ञानावर जगलेलं असतं महाराज संचित, अज्ञानावर जगलेलं असतं महाराज. अज्ञानाचा नाश ज्ञानानं होतो महाराज. ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाचा अज्ञानाचा काय होतो नाही झाल्याच्या अभाव होतो महाराज. आणि संचित काय होतं जळून जात महाराज. त्याचा काय होतो नाश होतो आणि आलेला भोग महाराज तो झाला तो जे आहे तो सद भोगून सोपवतो महाराज. त्याच्यात त्याचं काय क्रियामान घडत नाही. कारण का क्रियामान कधी घडते महाराज तुम्ही तादात्म्य धरलं तर फळाची आसक्ती आणि कर्तेपणाचा जर अहंकार धरला तर ती क्रिया काय होते क्रियामान घडते. त्यांची क्रियामान घडते, क्रिया होती पण क्रियमान घडत बीज भाजूनी आम्हा जन्म मरण नाही महाराज. म्हणून त्यांची जीवनमुक्ती जी आहे ती महाराज अत्यंतिक महत्वाची. ती आपल्या वारकऱ्यांनी मानलेली आहे महाराज. मानणं अत्यंतिक गरज आहे महाराज. म्हणून ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळचे पापनाशे काम क्रोधा नाही चाली. कारण त्यांना आता देव प्राप्त झालेला आहे, काय मिळवायचं नाही तर नाही म्हणत. काम क्रोधा नाही चाली समजता पापनाशे दर्शने Thank you.
माइक
विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ्याचे काम क्रोधानाय झाले बुद्धिदारे समता अनुसायाचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे तुका म्हणे भेदा भेद केला वाद कळवळी देवतया जवळ्याचे भेद अभेद भेद अभेद महाराज हेच दुःखाला कारणीभूत आहे. 12 प्रकारचा भेद सांगितलाय महाराज. जीवेश्वराचा भेद, जीवजीवाचा भेद, जीवजडाचा भेद, जडीश्वराचा भेद, जडजडाचा आणि देवदेवांचा भेद. आता गणपती बाप्पा किती दिवस तेव्हा ते दुर्गट बारी आहे महाराज. परवा नागोबा गेला महाराज किती देव आणि ती दांडग मोठी मोठं आहे. त्याच्यापेक्षा महाराज आमचा एकच बाबा आहे पण आमचं फळ किती. आम्ही कुणाचं आहे हे देखील आपल्याला कळलं मला. असू दे त्या देवांचं असू दे आमच्या तरी कवा एक व्हायचं. तुका म्हणे भेदा भेद भेद आणि अभेद. भेद तरी दुःखाला कारणीभूत आहेच महाराज. अभेद इथं दोन्हीकडे लावले लक्षात ठेवायचं. अभेद म्हणजे मीच देह वाटणं हा अभेद आहे. तुका म्हणे भेदा भेद. आता बघा तुम्हाला कधी मीच आहे वाटतं कधी अपरोक्षी भ्रांती आहे महाराज. आता भेद नाही तर अभेद तरी कशाला म्हणता हेही लागतंय. कारण का भेद निवृत्त झाला. आम्ही आता अभेदात आहे, आम्ही आता अभेदात आहे कशाला म्हणत बसता महाराज. आम्ही आता कसं आहे आम्ही आता तुझ्यासारखा असतो. अरे कशाला असायचं महाराज. हे सगळं जे विशेषण आहे महाराज सत सामान्य स्वरूपावर कसा येऊन आला. हा सत सामान्य आपलं स्वरूप आहे.
त्याला तुम्हाला विशेषाला विशेषण लागणं तुझा कोण झाला विशिष्ट झाला. आता विशिष्ट झाला तो भ्रमित झालाय का याचा अर्थ सामान्याचं ज्ञान विशेष स्वरूपाचं ज्ञान आहे अज्ञानाला तुमच्या भ्रमाला कारण सच्चिदानंद स्वरूपाला जर तुम्हाला होत असेल तर अत्यंतिक महत्वाचं आहे. त्याला येतात भ्रमा म्हटले मला. आणि मी कोणतरी अंका तमका हे सगळे जे विपरीत महाराज विशेषण आहे महाराज आणि विपरीत विशेषण जोपर्यंत जात नाही महाराज तोपर्यंत महाराज तुम्ही आम्ही खऱ्या स्वरूपाला प्राप्त होत नाही महाराज. तुका म्हणे भेदाभेद करता भेद तरी कारणीभूत आहेत महाराज दुःखाला पण आभेद वाटणं ही दुःख माझ्यासारखा तुका ब्रह्मास्मी अहो ते मी महाराज वृत्तीच आहे ना मी माझं काय असं जर गाडी घेऊन फिरायला लागला तर हाय महाराज जोपर्यंत देहात्मबुद्धी जात नाही तोपर्यंत निधी दर्शनासाठी अहम ब्रह्मास्मी वृत्तीची अत्यंतिक त्याला निधी द्यायला मिळते महाराज. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती ठेवणं हे निधी दर्शनाचं सुरू आहे. कुठंपर्यंत विरून जायला पाहिजे महाराज विश्राम पावायला पाहिजे महाराज. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद कणुरी स्वगत भेद आहे सदाती भेद आहे विजयाती भेद आहे देश काळ वस्तू हे सगळं भेदाच आहे महाराज. कुठे हे महाराज आधी काय महाराज तुका आता इकडं विश्वास ठेवला काय अधिष्ठानाकडे नेलं बघायची सुरुवात कुठने केली या विश्वास गेलं कुठं महाराज अधिष्ठानाकडे गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. लक्षात ठेवा हा जरी केला असता प्रेमानं तुम्हा मला अधिष्ठानाकडे जाणार ते ठीक गरजेच आहे मला. जोपर्यंत आपण अधिष्ठानाकडे जात नाही मला तोपर्यंत अंतःकरणावरचं जे अहम जे आहे ते निवडतो बोलणं अहम विश्रामे याचा विश्राम स्वरूपात झाल्याशिवाय मला ते पूर्ण त्याला प्राप्त होऊ शकत नाही मला. म्हणून तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोने देवतया असे आपणाचे ज्ञानेश्वर